हमारे भारत में देखो ये एलियन आ रहा है हमारे भारत में। आता मला सांगा तुम्ही किती मिस्टिरियस आहे हे. म्हणजे आता हे असू शकते काय, एलियनच बनणार आहे कोणी बी जे दिसलं ते. कारण की एवढ्या वर सॅटेलाईट बी 30-35 हजार किलोमीटरवर असते. आता हे आहे का एवढ्या खालून चाललं ते मस्त लाईट. आणि हे एका जागेवर स्पॉट नाही, 2-3 जागेवर दिसलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मी. ओय गुड यूएफओ राइट। चुप रहे अंग्रेज। ओ भाई साहब गाइस, ए भाई सरळ डायरेक्ट मोबाईलमधून व्हिडिओ कॅप्चर झालेले आहे ते. यातनी काही एडिट वगैरे नाही आहे मित्रांनो. हे कोणी तर म्हणते की एलॉन मस्कची सॅटेलाईट आहे म्हणते. जे स्टारलिंक कंपनी आहे ना एलॉन मस्कची, आता नवीन येणार आहे, जी इंटरनेटची स्पीड एकदम हाय करून टाकणार आहे. आणि त्याची प्राईससुद्धा हाय आहे. कोणी म्हणते ती आहे म्हणते. म्हणजे काय असू शकते मला काही माहीत नाही. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि अजून एकाचा व्हिडिओ दाखवतो, त्यांनी बी कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर केलेलं आहे. सबस्क्राईब कर जा. गया हे कसला प्रकार आहे ते तर काही मला माहीत नाही. पण एवढ्या खतरनाक ॲबनॉर्मल गोष्टी पृथ्वीवर घडत आहे ना. म्हणजे आता हे स्पेसशिप आहे का कोणची सॅटेलाईट आहे. आता एलॉन मस्कची सॅटेलाईट स्टारलिंक नावाची, ते 500 ते 550 किलोमीटर अंतरावर आहे. ते असू शकते कदाचित, नाहीतर ते दुसरंच काही आहे. आपल्या पृथ्वीचा सत्यानाश करासाठी एलियन आले वाटते. कारण की आता पृथ्वीचं टेम्परेचरचा जर विचार केला तर टेम्परेचरसुद्धा वाढून राहिलं. आणि एलॉन मस्क पृथ्वी सोडून मंगळ ग्रहावर जाण्याची तयारी करून राहिला. म्हणजे यातनी काही ना काही तरी मोठा विचार केला जाऊन राहिला. म्हणजे तुम्हाला काय वाटते याविषयी? सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट टाईम. स्क्रॉल करता करता सबस्क्राईब.